जिस बात के लिए आप अभी प्रेयर करने वाले हो, जिसके लिए हम प्रेयर करेंगे, बीच में बिठाएंगे, उसको क्या किया है, उसको जय ले लिया है। तो आप 20 वचन पढ़ेंगे, तब 20 वचन है, 1 2 3। तेव्हा लोकांनी जयघोष केला आणि रणशिंगे वाजत राहिले. रणशिंगाचा आवाज ऐकताच लोकांनी मोठ्याने जयघोष केला आणि तर साजराने निघून स्थळांवरील लोकांनी आपल्या समोरच्या नगरात गए और नगर को हस्तगत केले. नगर को क्या किया? आमीन। तो पढ़ेंगे 1 से 16 सर 20 पर्यंत। आपण वाचू यहोशू अध्याय 6 त्याचे 1 ते 20 पर्यंत। यरीहोचा पाडाव. इस्रायल लोकांच्या भीतीमुळे यरीहोच्या वेशी मजबूत लावून घेण्यात आल्या होत्या. कोणी बाहेर गेला नाही किंवा आत आला नाही. परमेश्वर यहोशूला म्हणाला, पहा यरीहो, त्याचा राजा, त्याचे पराक्रमी वीर मी तुझ्या हाती दिले आहेत. क्या लिखा है यहाँ? यरीहो ने अपने तटबंदी कर लिए थे, ऐसी तटबंदी कर ली कि कोई अंदर आ नहीं सकता, कोई बाहर जा नहीं सकता। आज भी आपके जीवन में ऐसी कुछ परिस्थितियां हैं, आप बाहर निकलना चाहते, बाहर निकल नहीं पा रहे, आना चाहता है, आशीष आना चाहता है, लेकिन हो नहीं पा रहा है। ऐसी भी बहुत सारी रुकावटें आ रही। क्यों? क्योंकि यरीहो ने क्या किया है, अपने दरवाजे लगा लिए हैं ताकि कोई लेन देन, कोई आना जाना आपके अंदर नहीं। तो मतलब आप आत्मिक एक ऐसा मलयुद्ध के बारे में हम यहाँ देखते हैं जहाँ आपके साथ जो प्रभु ने लेन देन, आना जाना होना चाहिए, फ्री होना चाहिए। आपके लिए कोई दरवाजे बंद नहीं होने चाहिए, लेकिन आपके जीवन के दरवाजे बंद है। ठीक है, आगे। तुम्ही सगळे योद्धे या नगराभोवती एक प्रदक्षिणा घाला, असे 6 दिवस करा. 7 याजकांनी 7 रणशिंगे घेऊन कोशापुढे चालावे. 7व्या दिवशी तुम्ही नगराला 7 प्रदक्षिणा घालाव्यात आणि याजकांनी रणशिंगे फुंकावे. रणशिंगे फुंकली जात असताना त्यांचा दीर्घनाद कानी पडताच सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा, म्हणजे नगराचा तळ जागच्या जागी कोसळेल. मग तुम्ही प्रत्येकाने सरळ आत चालून जावे. नंतर नूनाचा मुलगा यहोशुआ याने याजकांना बोलावून म्हटले, कराराचा कोश उचलून घ्या आणि 7 याजक 7 रणशिंगे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे चाला. तो लोकांना म्हणाला, चला नगराला प्रदक्षिणा घाला आणि सशस्त्र पुरुषांनी परमेश्वराच्या कोशापुढे चालावे. यहोशुआने लोकांना आज्ञा केल्याप्रमाणे 7 याजक परमेश्वरापुढे 7 रणशिंगे फुंकत चालले आणि परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांच्या मागोमाग निघाला. सशस्त्र लोक रणशिंगे वाजवणाऱ्या याजकांपुढे चालत होते आणि रणशिंगे वाजत असताना पिछाडीचे लोक कोशाच्या मागोमाग येत होते. मग यहोशुआने लोकांना अशी आज्ञा केली की मी तुम्हाला सांगेपर्यंत जयघोष करू नका, त्यांच्या कानी तुमचा आवाज जाऊ देऊ नका व तुम्ही आपल्या तोंडावाटे चकार शब्द काढू नका. आज्ञा होताच जयघोष करा. ह्या प्रकारे परमेश्वराच्या कोशाची नगरासभोवती एक प्रदक्षिणा झाली. त्यानंतर त्यांनी छावणीत येऊन तिथे रात्री मुक्काम केला. यहोशुआ मोठ्या पहाटे सुटला आणि याजकांनी परमेश्वराचा कोश उचलून घेतला. 7 याजक रणशिंगे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे ती एकसारखी फुंकत निघाले आणि सशस्त्र लोक त्यांच्या पुढे चालले. रणशिंगे फुंकली जात असताना पिछाडीचे लोक परमेश्वराच्या कोशामागे चालत होते. ते दुसऱ्या दिवशी नगराला एक प्रदक्षिणा घालून छावणीत परत आले. असे त्यांनी 6 दिवस केले. 7व्या दिवशी अगदी पहाटे सुटून त्यांनी अशाच प्रकारे त्या नगराला 7 प्रदक्षिणा घातल्या. त्या दिवशी मात्र त्यांनी त्या नगराला 7 प्रदक्षिणा घातल्या. 7व्या वेळी याजक रणशिंगे फुंकत असताना यहोशुआ लोकांना म्हणला, जयघोष करा, कारण परमेश्वराने हे नगर तुमच्या हाती दिले आहे. हे नगर व यात जे काही असेल ते सर्व परमेश्वराला समर्पित करावे. मात्र राहाब वेश्येला आणि जो कोणी तिच्याबरोबर तिच्या घरी असतील त्यांना जिवंत ठेवावे, कारण आपण पाठवलेल्या जासूदांना तिने लपून ठेवले होते. तुम्ही मात्र समर्पित वस्तूंपैकी सर्वथा दूरच राहा. त्या समर्पित झाल्यावर त्यातली एखादी वस्तू तुम्ही घ्याल तर इस्रायलच्या छावणीवर शाप आणून तिला संकटात घालाल. पण सर्व सोने, रुपये व तांब्याची, लोखंडाची पात्रे परमेश्वर प्रीत्यार्थ पवित्र आहेत, ती परमेश्वराच्या भंडारात जमा केली पाहिजेत. तेव्हा लोकांनी जयघोष केला आणि रणशिंगे वाजत राहिली. रणशिंगांचा आवाज ऐकताच लोकांनी मोठ्याने जयघोष केला आणि तट जागच्या जागी कोसळला. लगेच लोकांनी आपापल्या समोर त्या नगरात चालून जाऊन ते हस्तगत केले. पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता, वचन की सेवा को हम आपके हाथों में देते हैं। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है। इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए तू सहायता करना, करुणा दया रखना। वचन का ताब हम आपके हाथों में दिए, वचन हम ध्यान से सुनने के लिए मदद करना। और आज जैसे आत्मिक मल्लयुद्ध हो रहा है, इस आत्मिक मल्लयुद्ध में जो यरीहो की दीवार आपके बच्चों के चारों ओर है प्रभु, जो आज वो टूट नहीं पाए प्रभु। इसलिए मेरे महान पवित्र पिता, हर एक को तो छुटकारा देना, हर एक को तो छुटकारा देना। ये हमारी विनती, हमारी प्रार्थना है प्रभु, आप सहायता करना यीशु के नाम से, आमीन। प्रेज द लॉर्ड।
हालेलुया। आज हम देख रहे हैं दूसरा मल्लयुद्ध, आत्मिक मल्लयुद्ध जो इस्राएलियों ने किसके साथ किया? यरीहो के लोगों के साथ किया। आणि आज आपण दुसरं आत्मिक युद्ध बघतो जे इस्रायल लोकांनी कोणासोबत केलं? यरीहोच्या लोकांसोबत केलं। इस्राएलियों को यरीहो पार होके ही जाना था आणि इस्रायल लोकांना यरीहो पार करून जायचं होतं। लेकिन हम देखते हैं कि यरीहो पार करना बहुत कठिन बात था, क्योंकि यरीहो की दीवार बहुत बड़ी थी और दरवाजे ऑलरेडी बंद हो चुके थे। आणि आपण इथं बघतो की यरीहो नगर पार करणं त्याच्यासाठी फार कठीण होतं, कारण की यरीहोचा तट फार उंच होता आणि त्याच्या दार पण त्यांनी मजबूत लावून लेकिन ठेवले। परमेश्वर ने जोशुआ को कहा कि मैं सब कुछ तेरे वश में कर देता हूँ। परंतु देव यहोशूआला म्हणाला की मी सर्व काही तुझ्या हातात दिलेले यहाँ आहे तक कि शूरवीरों के समेत ऐसे आणि तिथे नगरातल्या शूरवीरांसहित। तो प्रभु ने भी आपको कहा है सारे लूक अध्याय 17 में कहा है, लूक अध्याय 17 में, उसमें लूक अध्याय 17 मध्ये 17 से 10 से लेकर नहीं 10 का 17 से पढ़ो। 10वां अध्याय लूक अध्याय 10 लूक और अध्याय 17 से पढ़ो। 10 ते 17 पासून। नंतर ते 72 जण आनंदाने परत येऊन म्हणाले, हाँ। प्रभूजी आपल्या नावाने भूते देखील आम्हाला वश होतात। हाँ। तेव्हा त्याने त्यांना म्हटले, सैतान आकाशातून विजेसारखा पडला हे मी पाहिले। पहा मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तींवरचा अधिकार दिला क्या आहे। लिखा है? आपको सांप और बिच्छुओं को रोकने का अधिकार दिया है, इसलिए सांप और बिच्छू आपको डसेंगे नहीं, आपको काटेंगे नहीं। क्या है? आपका वो आपको डस नहीं सकते, आप उन्हें कुचल सकते हो, आप उन्हें रोक सकते हो। और फिर से वही लाइन, पहा मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा। सांप यानी कौन है? दुष्ट आत्माओं को, शैतान को दर्शाता है, जो अधिकार को, बहुत पावरफुल जिनको कहा जाता है उनको। और बिच्छू किसे कहा जाता है? जो छोटे छोटे पाप होते, छोटी छोटी दुष्ट आत्माएं होती है, जैसे बीमारी, बुखार, ऐसे सारे जो आत्माएं होती है वो छोटी छोटी, उनको ऊपर दिया है। फिर व शत्रूच्या सर्व शक्तींवरचा अधिकार दिला आहे। आपका शत्रु कौन है? शैतान। शत्रु की सारी शक्ति पर आपको क्या दिया है? क्या दिया है? क्या दिया है? तो आप कौन हो? अधिकारी। आप कौन हो? आप कौन हो? तो आपको जब भी कोई पूछेगा या मतलब कोई दुष्ट आत्मा है ना, तो बोलने पर क्या बोल, मैं अधिकारी हूँ, प्रभु ने मुझे अधिकार दिया है, मेरे पास अथॉरिटी है, मालूम है, मुझे अधिकार दिया है। कभी कभी इंसान भी कभी कभी हमें पूछते हैं कि तू किसने तेरे को ये अधिकार दिया? तो आप ओपनली बोल सकते हो, मुझे प्रभु यीशु ने अधिकार दिया है। आप ओपनली बोल सकते हो, क्योंकि क्योंकि ये आपको अधिकार किसने दिया है? हाँ, अधिकार तुम्हाला यीशु ने दिया है। प्रभु यीशु ने दिलेला आहे। तो ये बात आपको, तो आपका मन में अभी जो हम आत्मिक मल्लयुद्ध करने वाले हैं, उसमें आपको दूसरों के साथ लड़ना है ना। ये इस्राएली लोग किससे लड़ रहे थे? यरीहो के लोगों के साथ, शत्रु के साथ। तो आपको भी अभी शत्रु से लड़ना है, उसके लिए आपको स्ट्रांग होना पड़ेगा, तुम्हाला शत्रूंशी लढायचं म्हणून तुम्हाला मजबूत व्हावं लागेल, है ना। तो आपको स्ट्रांग होना पड़ेगा। तो इसीलिए आपके पास क्या है? अधिकार है, ये आपको याद रखना है। आप मामूली लोग नहीं हो, तो इसलिए और आपको क्या लिखा है यहाँ? शूरवीरों समेत आप तुम्हारे वश में किया है। आगे कैसा पुरुष वचन है? तुम्हाला काही एक बांधणार नाही। हाँ, तुम्हें किसी से भी हानि नहीं होगी, मतलब वो सांप और बिच्छू आपको काटेंगे नहीं, उसका जहर आपको चढ़ेगा नहीं, आपको अटैक करेंगे लेकिन उसका असर आप पर होगा नहीं। क्यों नहीं होगा? वापस हमारे वचन में हम जाएंगे, वहां लिखा है कि सुन, यरीहो समेत शूरवीरों को तेरे हाथ में कर दिया है। आणि यरीहो नगर आणि त्याचे पराक्रमी वीर मी तुझ्या हातात दिलेले आहे। तो फिर यहाँ लिखा है तीसरे वचन में ऐसा कहा है यहोशू के, इसलिए तू योद्धा को चुन ले, नगर में जो योद्धा है। आणि म्हणून तुमच्या नगरामध्ये जे योद्धा आहे त्यांची निवड तो कर। योद्धा मल्लयुद्ध करते हैं। ते योद्धा लोक आत्मिक युद्ध आज करतात। हमारे भारत देश में बहुत लोग हैं, आज आपल्या भारत देशात खूप सारे लोक सब लड़ते हैं क्या? सगळे जाऊन बॉर्डरवर लढतात का? सैनिक लड़ते हैं, फक्त सैनिकच लढतात, सोल्जर लड़ते हैं। सैनिक तो लढतात। हमको भी प्रभु ने सोल्जर बोल के ही भर्ती किया तर देवाने आपल्याला पण एक सैनिक म्हणून त्याच्या राज्यात भरती और हम केली। इतने साल से ट्रेनिंग ले रहे हैं। आणि एवढ्या वर्षापासून आपण ट्रेनिंग तो घेतो। कभी ट्रेनिंग लेते हैं, सिर्फ ट्रेनिंग लेते नहीं रहना है, प्रैक्टिकल भी करना है। आणि फक्त ट्रेनिंगच नाही घ्यायची, पण त्याची प्रॅक्टिकली जब सैनिकों को ट्रेनिंग दिया जाता है, बाद में प्रैक्टिकल करवाया जाता है। सैनिकांना पहिले प्रशिक्षण दिलं जातं, त्यानंतर प्रॅक्टिकल तो करून हमारे घेतलं जीवन में प्रैक्टिकल कौन से हैं? जब हम दुष्ट आत्माओं को देखते हैं, किसी को फिर तो उसके लिए प्रेयर करके उससे लड़ना और उस स्पिरिट को भगाना। आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रॅक्टिकल काय आहे? आपण त्या दृष्ट आत्म्या ज्यावेळेस बघतो, कोणाचं जीवन बघतो, त्यांच्याशी लढणं, त्यांना पळून लावणं। तो उन्होंने 7 याजकों को लिया था, त्यांनी 7 याजक घेतलेले, 7 नरसिंगे लिए थे, 7 रणशिंग और घेतलेले। उन्होंने वो आगे का तो आप सबको मालूम है कि उन्होंने यरीहो नगर
गोल घूमे बिना बातचीत किए हुए, ऐसे 6 दिन तक किए। और 7वें दिन उन लोगों ने क्या किया, अति भोर को उठकर 7 बार घूमे और उन्होंने क्या किया, जय जयकार किया, हालेलुया हालेलुया, जोर जोर से जय जयकार किया, बहुत जोर जोर से चिल्लाने लगे। और वो यरीहो की नगर क्या हो गई, गिर गई। आणि ते यरीहो नगर पडलं। यरीहो नगर क्या हो गया, गिर गया। तो फिर क्या हुआ, वो लोग अंदर जा सके। जो रास्ता क्या हो गया था, जो दीवारें, जो दरवाजे बंद थे, अब क्या हो गए, हर जगह से खुल गए ना, पूरी दीवारें टूट गई, द्वार जो दरवाजे थे तट लगाए गए थे वो सब टूट गए। तो हर जगह से इस्राएली लोग क्या हो गए, योद्धा लोग क्या हो गए, अटैक करने के लिए अंदर गए। तो आज वचन के अनुसार भी प्रियो, हमें योद्धा के नहीं, प्रभु ने हमें चुना है। त्याच वचनानुसार देवाने आपल्याला एक योद्ध्यासारखा निवडलेला आहे। हमें भी मल्लयुद्ध करना है। आपल्याला पण आत्मिक युद्ध लेकिन करायचं हमारा मल्लयुद्ध, हम जैसे उन्होंने तलवारें ली थी, हमारी तलवारें है वचन। आणि जसं यांनी तलवार घेतले होते, आपली तलवार आहे वचन। हम वचन से लड़ेंगे। आपण वचनाच्या द्वारे लढू। हाँ, तो हमें किससे लड़ना है, शक्ति से, उन आत्मिक शक्तियों से लड़ना है। आणि आपल्याला त्या आत्मिक अंधकाराच्या शक्तीशी लढायचं हमें आहे। उनसे कैसा लड़ना है, आपल्याला त्याच्याशी कसं लढायचं, वचनाच्या द्वारे। वचन से। जैसे गोलियत ने क्या किया, पत्थर मारा। दावीद ने गोलियत को पत्थर मारा। आणि दावीदाने गोलियताला दगड मारला। सही बात है। तो पत्थर क्या है, वचन। तो दगड आहे प्रभूचं वचन। तो हमें भी क्या करना है, उन आत्मिक शक्तियों से वचन के द्वारा लड़ना है। तर आपल्याला पण काय करायचं, त्या आत्मिक शक्तींशी वचनाच्या द्वारे लढायचं आहे। उसके लिए हमें क्या करना है, हमें वचन मालूम होना चाहिए। आणि त्यासाठी आपल्याला वचन माहिती असणं गरजेचं आहे। आपको तो अथॉरिटी है, ये आपको मालूम हो गया है। आणि पहिलं म्हणजे तुम्हाला अधिकार आहे हे तुम्हाला माहिती पडले। आपके पास वचन है, ये भी आपके पास मालूम हो गया है। तुमच्याकडे वचन आहे हे पण तुम्हाला माहिती पडले। तो फिर आज आपको क्या करना है, आपको उससे लड़ना है। तो कैसे लड़ना है, तो कसं लढायचं आहे, जैसे इन्होंने क्या किया था, इन इस्राएलियों ने क्या किया था, हाँ, उन्होंने घेरा दिया था ना पूरा। अभी इस्राएली लोग कम थे क्या, मतलब पूरा वो राउंड कर रहे थे। मतलब जो ये यरीहो नगर है, चल कर यरीहो नगर आहे, हाँ बराबर। तो इसके यहाँ सारे इस्राएली थे ना, ये यरीहो का दरवाजा, ठीक है। तो चारों बाजू से जो दीवार एक ही जगह से गिरी क्या, एकच ठिकाणावर सब जगह से गिरी ना, सर्व चार दिशांनी पडली। एंट्री यहाँ से है आणि इथून प्रवेश आहे। तो ये सब यहाँ से गए क्या, नहीं ना, जहाँ थे वही से वो उन पर अटैक की, तिथूनच त्यांच्या ते हमला तो केला। हमें भी वही करना है। आपल्याला पण तेच हमें आपकी एक व्यक्ति को या उस फैमिली को आपल्या एका व्यक्तीला किंवा त्या कुटुंबाला अंदर बिठाना है, आतमध्ये बसवायचे, हम घेरे लेना है, आपण सर्वांनी घेरा टाकायचा आहे। और जहाँ हम हैं वहीं से उसे लड़ना। जिथं आपण आहोत तिथूनच त्याच्याशी लढायचं। तो हमें मालूम होना चाहिए कि अभी किससे लड़ना है, आपल्याला माहिती असणं गरजेचं की आपल्याला कोणाशी लढायचं, वो हमें पहले मालूम होना चाहिए। ते आपल्याला पहिले माहिती इधर हमने आहे। क्या देखा था, आपके शत्रु को आप पहचानना चाहिए। आपका किससे आपको लड़ना है, शत्रु से। अगर आपका शत्रु कौन है यही आपको मालूम नहीं तो कैसे लड़ोगे, आणि तुमचा शत्रू कोण आहे हे जर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही लढाल कसे काय है ना। तो अगर बीमारी से लड़ना है, जर आजारपणाशी लढायची, बीमारी के भी नाम है, तर आजारपणाची पण नावं तो आहेत। हर बीमारी को हमें डांटना पड़ता है, तो वो नाम लेके डांटना है आणि प्रत्येक बिमारीला आपल्याला ओरडावं लागतं, तर तिला नाव घेऊन ओरडावं ना। लागतं। अगर बुखार की जगह में बोलोगे खांसी की आत्मा निकल जा, आणि ताप आलेला आहे म्हणा सर्दीच्या आत्म्या निघून जा। नहीं ना। हमने क्या देखा कि उसने बुखार को डांटा, यीशु मसीह ने बुखार की स्पिरिट को डांटा और पतरस की सांस उसी घड़ी चंगी हो गई। आणि प्रभू येशूने त्या तापाच्या आत्म्याला ओरडला आणि पेत्राची सासू त्याच वेळेस चांगली झाली। आपको समझ में आ रहा है, हालेलुया हालेलुया, सब बोले हालेलुया। सब उत्साहित है क्या, क्या सब अभी दोपहर हो गया, लूज तो नहीं हुए, टायर्ड तो नहीं हुए, नहीं ना। तो आपको भी इसी रीति से अभी मल्लयुद्ध करना है। तुम्हाला पण अशाच पद्धतीने आत्मिक युद्ध करायचं आहे। आत्मिक मल्लयुद्ध करते समय आपको उस व्यक्ति को, उस पूरे लोगों का भी, हम सब राउंड में खड़े हो जाएंगे। आपण सर्वजण आता राउंड करून और बसणार, राउंड में खड़े रहते हैं। तो अभी मुझे तो कल विनय भाई ने दिया, आप लोग किसी के लिए लाए अपने बारे में, आप बीच में बैठने के लिए कोणी आणलंय का? कोई कोणी पसंत आप चाहते हो कि आपके लिए प्रेयर किया जाए, तुमची इच्छा आहे की तुमच्यासाठी प्रार्थना केली जावी, ऐसा पेपर लाया लाया है ना। हाँ, किसने किसने लाया है, 2 3,
ठीक है, अगर आप चाहते हो कि आप बीच में बैठे तो आपको ऐसा लिख के लाना है आपकी कौन से प्रॉब्लम्स है। तो आज हम सिर्फ प्रतिभा को अकेली को नहीं बिठाएंगे। फक्त लढती होते लेट के नाही बसलो ऑलरेडी हमने फ्राइडे को उसको बिठाया था आणि आपण शुक्रवारी बसवलेलं होतं तब से तो बहुत बेटर है। तेव्हापासून खूप फरक पडलाय। दिख रहा है ना, बहुत बेटर है। तो आज से और भी बेटर होगी। तो फिर हमें करना क्या है, फिर कुछ नहीं कर सकते। तो हमें करना क्या है, हमें उसकी पूरी फैमिली को बिठाना है। तर त्यांच्या पूर्ण कुटुंबाला बसवायचं उनके पिता को भी बिठाना है, त्यांच्या वडिलांना पण बसवायचं प्रतिभा को भी बिठाना है प्रतिभाताईंना पण और बसवायचं प्राजक्ता को भी बिठाना है। आणि प्राजक्ताला पण बसवायचं और हम उनके कुछ पॉइंट्स यहाँ लिखेंगे त्यांचे काही आपण मुद्दे इथे लिहू क्योंकि मेरे पास एक ही पेपर है ना? तो आपको तो पढ़ने आता है ना, हाँ, तो वो लिखो। अभी सबसे पहला उनकी फॅमिली के ऊपर हम फॅमिली के लिए प्रेयर करेंगे। कधी एकटेच बसेल कोण, समजा आता कविता आली तर कविताचं फॅमिली आली आहे का, मग कविता एकटीच बसेल, बरोबर आहे। तर मग असं करून ज्याचं एकटं आहे त्याचं एकटेचं करायला जाईल। त्यांनी जर फॅमिलीबद्दल सांगितलं तर त्याच्या फॅमिलीचं पण त्याच्यात ॲड केलं जाईल। ती मध्ये बसली, ती मध्ये बसल्यानंतर आपण सगळेजण अशी राऊंडनीच उभे राहणार, आपापल्याच जागेवर उभे राहणार, आपापल्याच जागेवर उभे राहणार आणि आपण सगळेजण प्रेयर करणार। आणि प्रार्थना करत असताना आपण एक एक स्पिरिट आपण लिहिलेलं आहे ना। मग आता समजा उदाहरणार्थ मी आता समजा मी इथं उभी आहे, पूनम इथं आहे, कविता इथं आहे, हे सगळे असे तुम्ही लाईनीत आहे ना, असे बरोबर आहे, असे लाईनीत आपण राऊंडमध्ये आहे ना। तर मग मी समजा पहिला पॉईंट घेतला, पाप श्राप पिढीचे सगळे श्राप या कुटुंबावरून, विनय भाऊवरून, प्रतिभावरून, प्राजक्तावरून मी येशूच्या नावात तोडते। तर माझी फक्त मी स्टेप एकच पाऊल पुढे गेली त्या साखळीतून, एक किंवा दोन, आणि त्यावेळेला मग मी बोलेल सर्व विचक्राफ्टची बंधनं तोडते, पितांना तोडून टाकू असं। मग मी जशी स्टेप बाहेर झाली मग बाईने काय हे काय करत होते आणि याच्यात काय करत होते, तुरई म्हणजेच प्रार्थना, मग तेच आहे। मग जो असा आत येऊन बोलतोय तो नरसिंह फुटतोय आणि बाकीचे लोक काय करतात आहे, जय जयकार करतात, हालेलुया, धन्यवाद धन्यवाद। तर समजा तुम्हाला असं वाटेल, तर कविताला असं वाटेल या मी विनायक केली, तसं नाही, तू जय जयकारमध्ये तू पण या युद्धात आहे का। समजा आता प्रार्थना देवी किंवा अनुग्रह पुढं नाही आला, पण ते धन्यवाद धन्यवाद हालेलुया हालेलुया बोलत राहायचं। ते लहान आहे, आपण त्यांच्याकडून ती अपेक्षा करू शकत नाही, पण ते त्याच्यामध्ये आहेत, त्याच्यात ते आपण बघायचं। पण तुम्ही असंच उभं नाही राहायचं, काय करायचंय तिथे काय सांगितलंय, जय जयकार करायला सांगितलं, हालेलुया हालेलुया, धन्यवाद 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 हालेलुया हालेलुया। काय जो पुढं स्टेप जाईल, एक पाऊल, दोन पाऊल, तीन पाऊल, मी तुम्हाला जसं आता कधी कुणी ते करू नये म्हणून तुम्हाला म्हटलं एक दोन पाऊलच करा, काय म्हणजे तुम्ही घाबरलाय तर मग काय असं होतं ना, तसं नाही झालं पाहिजे, तुम्ही घाबरला नाही पाहिजे। काय बोलताय त्या शैतानाचा अटॅक तुमच्यावर होईल, बरोबर, असं नाही करा। बोला येशूच्या नावात पुढचा पॉईंट, असं जरुरी नाही। समजा उदाहरणार्थ मी हा घेतला, समजा हिच्या माणसाची सख्या हिने घेतलं, तुम्हाला माहिती आहे हा पॉईंट राहिलाय, तर पुढच्या व्यक्तीने हा पॉईंट घ्या, म्हणून मी तुम्हाला ते लिहायला सांगितलं। म्हणजे आणि असं नाही इथं ठेवलंय, थांबा मी बघून येते, तुम्ही घेऊन असं येशूच्या नावामध्ये। आता या क्षणाला चर्चमधल्या लोकांना काही बोलणारी, विचित्र बोलणारी आत्मा ह्याच्यातून निघून जा, कमांड करा, येशूच्या नावात निघून जा। आज ही भिंत जी हिच्यामध्ये एवढ्या वर्षापासून आहे ती तोडून टाकतो येशूच्या नावात। काय तुम्हाला, आणि समजा आता पूनम करते आणि तुम्हाला कधी असं वाटलं, तुम्ही पण पुढे जाऊन काही बोलू शकता, नाही तिचं संपूर्ण नाही, तुम्ही बिंदास, मी करत असताना सुद्धा तुम्हाला असं वाटतंय की मी करते, तर तुम्ही पण जॉईंट व्हा आणि मध्ये बोला येशू ख्रिस्ताच्या नावात। मध्ये मध्ये जे तुम्हाला आहे की प्रभूच्या दासाचा विरोध कधी हे पॉईंट केला नाही, शांतीचं वातावरण निर्माण करून ते विरोध करते, देवाच्या वचनाचा विरोध करते, आपण येशूच्या नावात असं करून तुम्ही बोलायचं, ठीक आहे।
ओके हाँ